तर आपण बघूया दातांच्या इलाजाबद्दल असणारे विविध गैरसमज व त्या ठिकाणी त्याच्यावरती योग्य उपाय कशा पद्धतीचा असतो. तर सर्वात पहिला गैरसमज त्या ठिकाणी रुग्णांचा असा असतो की आपण ब्रश करत असताना टूथब्रश हे हार्ड वापरावे व जास्त वेळेसाठी ब्रश करावे. तर हे अगदी चुकीचे आहे. टूथब्रश करत असताना अगदी सॉफ्ट टूथब्रश वापरायला हवा आणि कमी वेळेसाठी तुम्ही ब्रश करायला हवा, कारण हार्ड टूथब्रश वापरल्यामुळे तुमच्या दातांची व हिरड्यांची झीज होते. दुसरी त्या ठिकाणी गैरसमज आहे की दातांचा त्रास झाल्यावरच तुम्ही दाताच्या दवाखान्यामध्ये चेकअपसाठी जावे. तर मित्रहो, तुमच्या दातांचा त्रास तुम्हाला जरी नसेल तर तुम्ही किमान वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी नियमितपणे दंतचिकित्सकाकडे तुमच्या जवळच्या चेकअपसाठी जाणे आवश्यक असते. तिसरा गैरसमज आहे, तुमचे दात धुतल्यानंतर दात हलतात का? तर मित्रहो, तुमच्या शरीरातील कुठलीही घाण त्या ठिकाणी काढल्यानंतर निश्चितच तुमचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं